गणित विषयाचे मूल्य, व्हॅल्यूज ऑफ मॅथेमॅटिक्स हे आपण या व्हिडिओतून समजून घेऊ. शालेय अभ्यासक्रमामध्ये गणित हा महत्त्वपूर्ण विषय आहे आणि अभ्यासक्रमामध्ये एखाद्या विषयाला महत्त्व देताना त्या विषयाकडे 3 दृष्टिकोनातून पाहिलं जातं. ते म्हणजे दैनंदिन जीवनात त्या विषयाची उपयुक्तता, तो विषय मानसिक शिस्त वाढवण्यासाठी उपयोगी आहे की नाही, आणि तिसरं म्हणजे विशिष्ट विषयाचं सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व. मग गणित हा विषय असा आहे की या तीनही दृष्टिकोनातून तो महत्त्वपूर्ण ठरतो. कारण गणित हा दैनंदिन व्यवहारासाठी उपयुक्त आहे. गणिताच्या अभ्यासामुळे मानसिक शिस्त लागते, म्हणजेच वेगवेगळ्या मानसिक क्षमता विकसित होतात. उदाहरणार्थ एकाग्रता, तर्क, आत्मविश्वास यासारख्या मानसिक क्षमता विकसित होतात. आणि गणित हे सामाजिक प्रगतीसाठी तसंच सांस्कृतिक विकासासाठी मदत करतं. म्हणून शाळेमध्ये गणित हा अनिवार्य विषय आहे. गणिताच्या संदर्भामध्ये कोठारी आयोगाने असं म्हटलेलं आहे की शालेय जीवनामध्ये पहिल्या 10 वर्षात गणित हा विषय सक्तीने शिकवला पाहिजे. आणि का सक्तीने शिकवला पाहिजे? कारण गणित विषयामधून मुलांना ज्ञान आणि कौशल्याचं संपादन होतं. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या बौद्धिक सवयी आणि क्षमता निर्माण होतात आणि अपेक्षित दृष्टिकोन आणि आदर्श यांचं संपादन होतं. म्हणून गणित हा विषय शाळेमध्ये अनिवार्य आहे. तर गणिताच्या या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक मूल्ये विकसित होतात. मूल्य म्हणजे काय? तर मूल्य म्हणजे मनुष्याच्या वर्तनावर नियंत्रण करणारे घटक म्हणजे मूल्य. म्हणजे व्यक्तीचं वर्तन कशावर अवलंबून असतं? तर त्याच्यामध्ये असलेल्या वर्तनावर अवलंबून असतं. म्हणजे व्यक्ती कशी वागते, तर हे कशावर अवलंबून आहे? तर त्याच्यामध्ये कोणते मूल्य रुजलेले आहे. आणि मूल्य हे कोणी ठरवलेले असतात? तर ते समाजाने ठरवलेले असतात. की आदर्श काय आहे हे समाजाने ठरवलेलं असतं आणि त्यालाच मूल्य असं म्हणतात. तर ही मूल्य गणिताच्या अभ्यासातून विद्यार्थ्यामध्ये आली पाहिजे. मग गणिताच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यामध्ये कोणकोणते मूल्य रुजवली जातात? तर ते म्हणजे बौद्धिक मूल्य, उपयुक्तता किंवा व्यावहारिक मूल्य, शिस्तविषयक मूल्य, नैतिक मूल्य, सामाजिक मूल्य, सांस्कृतिक मूल्य, सौंदर्यात्मक मूल्य, व्यावसायिक मूल्य, मानसशास्त्रीय मूल्य, वैज्ञानिक दृष्टिकोनाशी संबंधित मूल्य आणि आंतरराष्ट्रीय मूल्य. तर ही सर्व मूल्य गणितामुळे विद्यार्थ्यामध्ये विकसित होत असतात. मग बौद्धिक मूल्य कसं विकसित होतं? तर गणिताचं स्वरूप कसं असतं की गणितामध्ये आपल्याला उदाहरणं सोडवायची असतात, म्हणजे समस्या सोडवायची असते. आणि जेव्हा एखादी समस्या समोर येते तर साहजिकच ती समस्या सोडवण्यासाठी त्या बालकाचा मेंदू कार्यरत होतो, सक्रिय होतं. आणि समस्या सोडवण्यासाठी अशा क्रमाने ती सोडवावी लागते की त्यामध्ये विशिष्ट ज्ञानाचा, तर्काचा उपयोग करावा लागतो. आणि म्हणजेच विद्यार्थ्यामध्ये रचनात्मक, सृजनात्मक प्रक्रिया विकसित होत असतात. आणि मग यामुळे काय होतं? तर विद्यार्थ्यामध्ये निरीक्षण क्षमता, तर्कशक्ती, एकाग्रता, विचार, चिंतन, कठीण परिश्रम करणं, तर या प्रकारची मूल्येही विकसित होत असतात. दुसरं मूल्य आहे ते म्हणजे व्यावहारिक मूल्य. तर गणिताचं स्वरूप कसं असतं की गणितामध्ये मुख्य म्हणजे गणिती क्रिया असतात, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. भूमितीमध्ये मुख्य म्हणजे मोजमाप असतं आणि या सगळ्यांचा उपयोग व्यक्तीला मापन करताना, वस्तू विकत घेताना त्याचं आकारमान पाहावं लागतं, बाजार करताना, दैनंदिन कार्य करताना, नफा तोटाचे व्यवहार करताना, वेगवेगळे प्रकारचे बिलं भरताना, बँकेचे व्यवहार, पोस्टाचे व्यवहार, भागीदारी, शेअर्स, तर या सर्व वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये या गणिती क्रिया आणि मोजमाप हे कामात येत असतं. आणि म्हणजेच की ज्याने गणित अभ्यासलेला आहे तर त्याचा दैनंदिन व्यवहार करताना त्याला अचूक आणि जलद हिशोब येतो. तसंच अचूक मोजमाप आल्यामुळे त्याचे व्यवहार हे अधिक चांगले होतात. म्हणजेच आपल्याला म्हणता येते की गणिताच्या अभ्यासामुळे व्यक्तीमध्ये व्यावहारिक मूल्य हे येत असतं. तिसरं म्हणजे शिस्तविषयक मूल्य. तर गणिताच्या अभ्यासामुळे मनाला एक प्रकारची शिस्त लागते. आणि मग ही शिस्त का लागते?
तर गणितामध्ये सूत्राचा वापर करायचा असतो. मग कोणतं सूत्र कोणत्या वेळी वापरायचं ते याचा तर्क करावा लागतो, विचार करावा लागतो. गणित हे पायरी-पायरीने सोडवावं लागतं. एक जरी पायरी चुकली तर पूर्ण गणित चुकतं आणि म्हणूनच विद्यार्थ्यामध्ये एकाग्रता हा गुण येतो. विद्यार्थ्याला सूत्र शोधून काढायचं असतं, म्हणजे त्याला अनुमान काढता येतं. उदाहरणं सोडवायची असतात. त्यामुळे गणितातले उदाहरणं सोडवल्यामुळे विद्यार्थ्याला जीवनातील समस्या कशा सोडवाव्या हे कळतं आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये स्वावलंबन येतं आणि जो व्यक्ती स्वावलंबी असतो त्याच्यामध्ये आत्मविश्वास येतो. तर अशा प्रकारे अनेक मानसिक क्षमता या विकसित होत असतात आणि म्हणूनच मनाला एक प्रकारची शिस्त लागते. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की गणिताच्या अभ्यासामुळे शिस्तविषयक मूल्य विकसित होतात. त्यानंतर पुढचं मूल्य आहे ते म्हणजे नैतिक मूल्य. तर नैतिक मूल्यामध्ये आपल्याला चांगलं काय वाईट काय हे पाहायचं असतं आणि गणित हा असा विषय आहे की त्याच्यामध्ये अनावश्यक फापट पसारा नसतो आणि त्याच्यामुळे व्यक्ती थोडक्यात बोलायला, स्पष्टपणे बोलायला, विचार स्पष्टपणे मांडायला शिकतं. गणितामध्ये मुद्देसूदपणा असतो, थोडक्यात मांडणी असते. गणितामध्ये खोटेपणा चालत नाही आणि त्यामुळे व्यक्तीमध्ये प्रामाणिकपणा हे नैतिक मूल्य आपोआपच रुजलं जातं. आकृत्या काढत असताना स्वच्छता, टापटीप हे नैतिक मूल्य रुजलं जातं. क्लिष्ट उदाहरण सोडवत असताना विद्यार्थ्याला सहनशीलता अंगी ठेवावी लागते. त्यामुळे सहनशीलता हे नैतिक मूल्य आपोआपच त्याच्यामध्ये येतं. म्हणजे गणितामुळे चारित्र्य आणि व्यक्तिमत्व यांचा विकास होतो. म्हणजेच गणिताच्या अभ्यासामुळे नैतिक मूल्य हे विद्यार्थ्यामध्ये विकसित होत असतं. त्यानंतर पुढचं मूल्य आहे सामाजिक मूल्य. तर मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. मानवी जीवन एकमेकांच्या परस्पर सहकार्यावर अवलंबून असतं आणि समाजाची प्रगती ही विज्ञान आणि तंत्रज्ञानावर जरी आधारित असली तरी विज्ञान आणि तंत्रज्ञान हेच गणितावर आधारित आहे. म्हणजे की समाजाची प्रगती होण्यासाठी गणित हे आवश्यक आहे. मग गणित शिकलेली व्यक्ती समाजामध्ये देवाणघेवाण करताना, व्यापार करताना, उद्योगधंदे करताना त्याच्यामध्ये आपोआपच एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती ही निर्माण होते. म्हणजेच त्याच्यामध्ये सामाजिक मूल्य हे विकसित होतं. पुढचं मूल्य आहे सांस्कृतिक मूल्य. तर संस्कृती हा सामूहिक वारसा आहे जो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिला जातो आणि संस्कृती हा जीवनाचा मार्ग आहे. जीवन कसं जगायचं हे आपल्याला संस्कृती शिकवतं आणि आपल्या पूर्वजांनी म्हणजे भारतीय गणित संशोधकांनी जे ज्ञान शोधून काढलेलं आहे तर ते आजसुद्धा आपल्यासाठी उपयोगी आहे. पूर्ण जगासाठी ते उपयोगी आहे. गणिताच्या इतिहासामध्ये विविध देशांच्या संस्कृतीचं चित्र काय आहे, कोणी कोणते शोध लावले तर हे आपल्याला गणितामुळे समजतं आणि गणिताच्या ज्ञानाच्या आधारावरच रस, छंद, अलंकार, संगीत, चित्रकला, मूर्तिकला हे सर्व अवलंबून आहे. म्हणजे गणिताच्या अभ्यासामुळे सांस्कृतिक मूल्य हे विद्यार्थ्यामध्ये विकसित होतं. पुढचं मूल्य आहे सौंदर्यात्मक मूल्य. तर सुंदरता म्हणजे काय, तर वस्तूमधला असा गुण की ज्यामुळे मनाला आनंद मिळतो. मग गणितामधून आनंद निर्मिती कशी निर्माण होते, तर एखादी समस्या सोडवत असताना त्या समस्येचं उत्तर जर बरोबर आलं तर आपोआपच आनंद होतो आणि मग त्यामुळे समस्या सोडवण्याची सवय होते आणि व्यक्ती स्वावलंबी बनतो. त्याच्यामध्ये आत्मविश्वास येतो. गणितामध्ये वेगवेगळे कोडे सोडवायचे असतात. कोडं सोडवताना आनंद मिळतो. नियम, तत्व, गुणधर्म हे शोधून काढल्यानंतर आनंद मिळतो. गणितामध्ये जे चित्रकला, शिल्पकला, ललितकला, नृत्य, संगीत तर या सर्वांमध्ये गणित आहे आणि त्यामधलं सौंदर्य शोधता आलं पाहिजे, म्हणजे आनंद शोधता आला पाहिजे आणि हे सर्व गणितामुळे शक्य होतं. म्हणून गणित अभ्यासल्यामुळे सौंदर्यात्मक मूल्य हे विद्यार्थ्यामध्ये विकसित होतं. पुढचं आहे व्यावसायिक मूल्य.
तर कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी गणित हे आवश्यक असतं. मग अगदी छोटासा उद्योग असेल भाजीपाला विकण्यासारखा, तर अगदी मोठ्या इंजिनियर तंत्रज्ञानपर्यंतच असेल तरीसुद्धा त्यासाठी गणित हे आवश्यक असतं. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की पैसा कमवण्यासाठी, जीवनमान टिकवून ठेवण्यासाठी गणित हे आवश्यक आहे. गणितामुळे व्यावसायिक मूल्य हे विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतं. पुढचं मूल्य आहे ते म्हणजे मानसशास्त्रीय मूल्य. तर गणितामध्ये सरावावर भर द्यायचा असतो आणि सराव केल्यामुळे काय होतं, तर ज्ञान दृढ होतं, ज्ञान टिकाऊ बनतं. गणितामध्ये कृतीद्वारा अध्ययन, समस्या निराकरण यासारख्या पद्धती असतात आणि त्यामुळे सर्जनशीलता, रचनात्मक प्रवृत्तीचा विकास म्हणजे ज्ञान स्वतः निर्माण करणं, स्वतः शोधून काढणं, तर हे विकसित होत असतं आणि म्हणूनच विद्यार्थ्यामध्ये मानसशास्त्रीय मूल्य हे विकसित होतं. पुढचं मूल्य आहे ते म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाशी संबंधित मूल्य. तर वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या केव्हा म्हणता येईल की जेव्हा निरीक्षण करून अनुमान काढलं जातं तर त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन असं म्हणतात. आणि गणितामध्ये विद्यार्थी हेच शिकतो. उद्गामी पद्धती वापरल्यामुळे निरीक्षण करून त्यावरून अनुमान काढायला शिकतो. समस्या निराकरणामध्ये समस्येची ओळख करणं, समस्या स्पष्टपणे समजून घेणं, समस्येशी संबंधित माहिती संकलित करणं, निष्कर्ष काढणं, परिणामांचा पडताळा करणं आणि या प्रकारच्या रचनेमुळे वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतो. पुढचं आहे आंतरराष्ट्रीय मूल्य. तर एका देशाने जे शोध लावलेले असतात तर ते पूर्ण जगासाठीच उपयोगी असतात आणि भारताने तर शून्याचा शोध ही फार मोठी देणगी जगाला दिलेली आहे आणि शून्य हे प्रतीक भारताने ठरवल्यामुळे अंकलेखनाची पद्धत सुटसुटीत झाली, दशमान पद्धती आली. तर या प्रकारे आपल्याला गणिताचा उपयोग पूर्ण देशासाठी, पूर्ण जगासाठी उपयुक्त असतो आणि विद्यार्थ्यांमध्ये गणितामुळे आंतरराष्ट्रीय मूल्य हे विकसित होत असतं. तर मूल्यांच्या बाबतीमध्ये काही मानसशास्त्रज्ञांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत. तर बौद्धिक मूल्यांच्या बाबतीत प्लेटो असं म्हणतात, गणित हा एक असा विषय आहे जो मानसिक क्षमतांना प्रशिक्षित करण्याची संधी प्रदान करतो. हब्स यांनी असं म्हटलेलं आहे की गणित धार लावण्याच्या साधनासारखे आहे. व्यावहारिक मूल्याच्या बाबतीत यंग यांनी असं म्हटलेलं आहे, लोह, वाफ आणि विद्युतच्या या युगात सगळीकडे गणित अग्रेसर आहे. जर हा कणाच काढून टाकला तर भौतिक संस्कृतीचा अंत होईल. शिस्तविषयक मूल्यामध्ये लोके यांनी असं म्हटलेलं आहे, मनाला तर्काधिष्ठित विचारांची सवय लावण्याचा एक मार्ग म्हणजे गणित आहे. नैतिक मूल्यांच्या बाबतीत डटन यांनी असं म्हटलेलं आहे, गणित सारासार विचार, अचूक कथन आणि सत्य बोलण्याचे सामर्थ्य प्रदान करतं. सामाजिक मूल्यांच्या बाबतीत नेपोलियन यांनी म्हटलेलं आहे, गणिताची प्रगती व वृद्धी देशाच्या संपन्नतेशी संबंधित आहे. सांस्कृतिक मूल्याच्या बाबतीत हॉकबेन यांनी म्हटलेलं आहे, गणित सभ्यता आणि संस्कृतीचा आरसा आहे. सौंदर्यात्मक मूल्यांच्या बाबतीत लिबनीज यांनी म्हटलेलं आहे, संगीत मानवाच्या अचेतन मनाचा अंकगणितातील संख्यांशी संबंधित एक आधुनिक गुप्त व्यायाम आहे. आणि सौंदर्यात्मक मूल्याच्या बाबतीत किड्स यांनी म्हटलेलं आहे, सत्य हे सुंदर आहे. तर कोणत्या मूल्याच्या बाबतीत कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी कोणते विचार सांगितलेले आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, कारण यावर परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. CTET परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे, गणिताची प्रगती आणि वृद्धी देशाच्या संपन्नतेशी संबंधित आहे हे विधान गणित विषयाचे कोणते मूल्य दर्शवतो? आणि पर्याय दिलेले आहेत. तर हे जे विधान आहे तर हे सामाजिक मूल्य दर्शवतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, यासारखे प्रश्न येऊ शकतात, गणित सभ्यता आणि संस्कृतीचा आरसा आहे असे खालीलपैकी कोणी म्हटलेले आहे? पर्याय दिलेले आहेत. तर याचं उत्तर आहे हॉकबेन, म्हणजे उत्तर बी हे बरोबर आहे. तर या प्रकारचे प्रश्न परीक्षेला येऊ शकतात. तर आपण या व्हिडिओमधून गणित विषयाची मूल्य ही समजून घेतली.